नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे. कंबाईन गट क 2023 चा रिझल्ट जो आपण आतुरतेने वाट बघत होतो तो आलेला आहे. जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि आता एक महत्त्वाची नोटीस आलेली ती म्हणजे कोणती आहे की तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा. आता पसंतीक्रम काय द्यायचा आहे, कोणत्या प्राधिकरणाला द्यायचा आहे याबाबत कोर्टात केसेस वगैरे सगळ्या चालू होत्या, तुम्हाला माहिती आहे. सगळा वाद मिटलेला आहे, एमपीएससी कडून निकाल लागलेला आहे आणि आता एमपीएससीने फटाफट हे नोटीस आणि प्रसिद्धीपत्रक द्यायचं काम चालू केलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया की ही महत्त्वाची सूचना काय आहे. त्यामध्ये प्राधिकरण निवडता येणार आहे का, तुम्हाला कोणतं प्राधिकरण निवडायचं आहे किंवा तुम्हाला काही ऑप्शन ते देणार आहेत का. ऑलरेडी कोर्टाचा निकाल असल्यामुळे तुम्हाला प्राधिकरण तर काय जास्त मिळणार नाहीये. जे प्राधिकरण तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना निवडले होते तेच प्राधिकरण तुम्ही एक निवडलं तर एकच मिळणार, दोन तर दोन, तीन तर तीन मिळणार आहे. पण आता इथे पसंतीक्रम कसा द्यायचा, दुसरा प्रश्न काही विद्यार्थ्यांचा असा आहे की पसंतीक्रम कसा द्यायचा आणि पसंतीक्रम निवडीवरती काही परिणाम होणार का. विद्यार्थी मित्रांनो, सहज सिंपल प्रोसेस आहे. कशी तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याच्याबाबत अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर उत्तर मी मला देतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब पण लगेच करून ठेवा. प्रत्येक गोष्टीची अपडेट, प्रॉपर अपडेट, थोडा उशीर होतो कधी कधी पण प्रॉपर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, प्रॉपरच देतो आम्ही. तुमचं कन्फ्युजन होणार नाही असाच आमचा प्रयत्न असतो की अशाच पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. ओके, आता माहिती थोडक्यात बघा, हे प्रसिद्धीपत्रक आलंय 21 फेब्रुवारी 2025 प्रसिद्धीपत्रक आहे. त्यात त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र गट क सेवा पूर्व मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्ग नियुक्ती प्राधिकरणानिहाय पसंतीक्रम सादर करण्याबाबत तुमचं प्राधिकरण तुम्हाला निवडायचं आहे. आता भरपूर प्राधिकरण होते, त्याची लिस्टच माझ्याकडे अवेलेबल खूप जास्त होते प्राधिकरण. आता सगळे जर तुम्ही निवडले असेल तर सगळ्यांनाच तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. कुणी कुणी सगळे निवडलंय ना, 1 2 3 4 5 6 असे प्राधिकरण तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे. तुम्हाला कोणतं पहिले पाहिजे, तुम्हाला मुंबई पहिले पाहिजे का, तुम्हाला हे डिपार्टमेंट पहिले पाहिजे का, आरोग्य विभाग पाहिजे का, जीएडी पाहिजे का, सामान्य प्रशासन विभाग पाहिजे का, तुम्हाला डिपेंड आहे. आता पसंतीक्रम लिंक कुठे आहे, कालावधी किती असणार बघा. पसंतीक्रमची लिंक कुठे असणार आहे, एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. वेबसाईटला गेला की ऑनलाईन फॅसिलिटी नावाचा ऑप्शन आहे तिथे, त्यावरती गेलात की तिथे अपॉइंटिंग ऑथॉरिटी प्रेफरन्स असा येणार आहे बघा. याच्यावर जायचं म्हणजे पहिले तुम्हाला वेबसाईट जायचं आहे, नंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीवर जायचं आहे आणि थर्ड तुम्हाला ह्या पॉईंटवर जायचं आहे. तर हे कधी ओपन होणार आहे, आत्ता ओपन आहेत का, आत्ता ओपन झालेलं नाही. ओपन होणार आहे ते 24 तारखेपासून बघा, म्हणजे सोमवारी. भारत पाकिस्तानची मॅच रविवारी झाली की सोमवारी तुम्हाला लिंक ओपन करायची आहे. 24 फेब्रुवारी 2025 ला ओपन होईल. दुपारी 12 वाजेपासून ते 2 मार्च 2025 पर्यंत आहे. लगेच घाई करू नका, 2 दिवस जाऊ द्या. काही अडचण असेल, लिंकला काही प्रॉब्लेम असेल, वेबसाईट हँग असेल तर थांबून घ्या, घाई करू नका. 2 मार्च पर्यंत वेळ आहे. मुलांचे जे पहिले भरतील ना त्यांना प्रॉब्लेम काय तर समजून घ्यायचे मग आपण भरायचा, घाई करायची नाही बघा. त्यात म्हणजे जसं पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांनी गडबड केली बघा, प्राधिकरण काय निवडलेच नाही, 2-4 निवडले फॉर्म भरून टाकला, गडबड झाली की नाही. माझे भरपूर व्हिडिओ त्याच्यावरती आले, त्यानंतर बऱ्याच जणांनी प्राधिकरण चांगले भरले होते. सो व्हिडिओ बघे, आमचे व्हिडिओ बघा, इतरांचे बघा किंवा इतर विद्यार्थ्यांकडून माहिती घ्या, मग प्राधिकरण भरा. नाहीतर काय होईल, परत आता शेवटच्या ह्या टप्प्यामध्ये परत गडबड करून टाकाल तुम्ही. सो आरामशीर घ्या, व्यवस्थित घ्या. पाठीमागे पण मी तुम्हाला सांगत आलोय, आता पण सांगत राहील तुम्हाला वेळी. ओके, सो वेळ किती तुमच्याकडे, हे जवळपास 4 आणि 2 7 दिवस तुमच्याकडे आहे. 7 दिवसात प्राधिकरण तुम्हाला निवडायचे आहे. पण लक्षात ठेवा का निवडायचे आहे. तुम्ही जर निवडले नाही तर तुमची नियुक्तीच होणार नाही, कुठेच नाही. तुम्ही चांगले मार्क घेतले आणि तुम्ही ते प्राधिकरण निवडलं नाही, निवडच नाही केली, पसंतीक्रम दिला नाही, याचा अर्थ काय तुम्हाला नकोय. पसंतीक्रम नाही दिल्याचा अर्थ नकोय, तर होणार नाही तुमची निवड, लक्षात घ्या. सो पसंतीक्रम द्यायचाच आहे आणि देताना तुम्हाला 2 त्यांनी ऑप्शन दिले. काय, आता बघा कुठे जायचं तुम्हाला, वेबसाईट पण दाखवून तुम्हाला. ही वेबसाईट आहे, ऑनलाईन फॅसिलिटीवर जायचं. इथे तुम्हाला ऑप्शन येणार आहे. आत्ता आलाय का, दिसतो का तुम्हाला ऑप्शन, नाही आत्ता मी काढलंय ऑप्शन नाही. कधीपासून आहे, 24 फेब्रुवारी म्हणजे सोमवार पासून होणार आहे चालू. सो सोमवार तुम्हाला द्यायचा आहे. दुसरं त्या नोटीसमध्ये काय सांगितलंय, कोणते प्राधिकरण निवडता येणार आणि तुम्हाला येस ऑर नो गरजेचा आहे. येस ऑर नो म्हणजे सांगतो मी तुम्हाला काय करायचं बघा. पहिले त्यांनी सांगितलं, हा पहिला मुद्दा स्टार करतो मी. काय मुद्दा आहे, उमेदवाराने पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना प्रस्तुत संवर्गाचे जे नियुक्ती प्राधिकरणाने हा विकल्प निवडले आहेत, केवळ त्याच नियुक्ती प्राधिकरणांच्या कार्यालयांकरिता उमेदवाराला पसंतीक्रम सादर करता येईल. आता तुम्ही जर प्राधिकरण निवडताना 1 निवडलं, 2 निवडलं, 50 निवडले, 100 निवडले तर त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे. कोणी जर 1 जरी निवडला असेल तरी पसंतीक्रम द्यायचं, त्याच्यावर क्लिक करून म्हणायचं यस.
म्हणजे करायचंच आहे. तुम्ही 50 निवडले, 50 पैकी आता सपोज एखाद्याने 50 निवडलेले, 50 पैकी त्याला 5 नकोच आहे, मग जे नको आहे ना त्याला सुद्धा त्यांना नो प्रेफरन्स द्यायचा आहे. कसं द्यायचंय थोडक्यात बघा. आता अजून ओपन नाही झालं, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवलं असतं. उमेदवारांनी त्यांना वेब लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकरणांकरिता पसंतीक्रम, प्रेफरन्स नंबर अथवा प्राधान्य नाही, नो प्रेफरन्स असा विकल्प निवडणे अनिवार्य आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा आहे, 3 प्राधिकरण आहे आणि मग मला निवडायचे. मग मला काय करायचं, 1 नंबरला कोणता द्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल हा ए आहे, हा बी आणि हा सी आहे. मला 1 नंबरला बी द्यायचा आहे, मग हा 1 नंबर म्हणजे दिला बी. नंतर 2 नंबरला कोणता द्यायचा आहे, मला सी द्यायचा आहे. आणि 3 नंबरला ना हा ए ला मला प्रेफरन्स द्यायचाच नाही. नंबर जेव्हा ओपन जाऊन मी तुम्हाला सांगतो कसं आहे, ए ला मला प्रेफरन्स द्यायचाच नाहीये. सो तिथे काय करायचं आहे, नो प्रेफरन्स असा ऑप्शन जिथे असणार आहे तो नो प्रेफरन्स पण तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे काय, हवं ते तर घ्यायचंच आहे, जे नकोय ते पण सांगायचंय, मला हे नकोय, मला ते नकोय, मला ते नकोय सांगायचंय, नाहीतर परत कोर्टात जातात मुलं. म्हणून एमपीएससी हे काढलंय, बाबा प्रेफरन्स देताना पाहिजे त्याला नंबर द्या, नको पाहिजे त्याला नो पण द्या. आणि नो हे सगळं केल्यानंतर त्यांनी परत काय सांगितलंय, बाबा हे तुम्ही डाउनलोड करा तुमच्या माहितीसाठी, तुमच्याकडे प्रूफ म्हणून ठेवा, बरोबर. पण नो प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर हे 2 मुद्दे समजले तुम्हाला, द्यायचे आहे म्हणजे तुम्हाला अनिवार्यच आहे, करावंच लागणार. जर नाही केलं, कोणी म्हणाल सर नाही मला सगळे प्रेफरन्स ठेवायचे, मला काय करायचं नाही, पण जाऊन ते द्यावं लागेल ना. तसंच ठेवलं तरी तुम्हाला मिळणार नाही बरं का नियुक्ती, लक्षात घ्या. वेब लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकरणाने ज्या पदांवरील निवडीकरिता उमेदवार इच्छुक आहे, केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदावर निवडीकरिता इच्छुक नाही त्या पदांकरिता नो प्रेफरन्स हा विकल्प निवडावा. त्यांनी डबल सांगितलंय. म्हणजे जर नसेल पाहिजे तुम्हाला तर नो प्रेफरन्स असा विकल्प निवडा, डायरेक्ट ब्लँक ठेवू नका, हे पण सांगितलं त्यांनी. पुढे सांगितलंय हे अत्यंत महत्वाचं. काय महत्वाचं आहे, पसंतीक्रम सादर केल्यानंतर डाउनलोड पीडीएफ करा, तुमच्या प्रूफसाठी राहणार आहे हे. नाहीतर मग परत तुम्ही म्हणाल सर मी तर निवडले होते प्राधिकरण एवढे पण मग कसं काय असं झालं, माझी निवड का नाही झाली आहे, त्या प्राधिकरण माझा नंबर लागला पाहिजे होता, तिथं कट ऑफ जर एवढा कमी लागलाय, मला जास्त मार्क आहे, मला का निवडलं नाही, कारण तुम्ही प्राधिकरणचा नंबर रँक दिलाच नाही ना, तुम्ही निवडलंच नाही ना, नो केला ना प्रेफरन्स, पण तुमचा विचार नाही केला. चुकून मग सर माझ्याकडे नो प्रेफरन्स झाला, चुकून झाला, अरे चुकून झाला ही चुकच झाली ना, म्हणून काळजी घ्या. सर माझ्याकडून चुकून झालं, सबमिट करण्याच्या अगोदर काळजी घ्या. नसल समजत तर थांबून जा, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस थांबून जा, पण घाई करू नका. नाहीतर सर चुकून झालं माझ्याकडनं, एमपीएससीला काय करू आता सांगू का, एमपीएससीने ते पण सांगितलंय नंतर आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. सो आत्ताच तुम्हाला जे काय करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे, नंतर एमपीएससी ऐकणार नाहीये, काळजी घ्या. मी परत तेच सांगतोय, रिपीट सांगतोय. काय अडचण आलं कमेंट मध्ये टाका, मला 24 तारखेपासून टाका, आता काही घाई करू नका, बरोबर. तुम्हाला हे पीडीएफ डाउनलोड करून ठेवा. तुम्ही परत म्हणाल सर मी निवडलं होतं, मग कसं डाउनलोड करा. काही मुलं हे पण करणार नाही, मला माहिती आहे करणार 100%. काही मुलं पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट आउट ठेवा किंवा पीडीएफची कॉपी तरी ठेवा तुमच्याकडं. नाहीतर सर मला आठवत नाही काय निवडलं होतं, सर मी तर निवडलं होतं, असं नाही चालणार. हवेत गोळीबार चालणार नाही, म्हणून हे डाउनलोड करा. पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या नियुक्ती प्राधिकरणाकरता ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच नियुक्ती प्राधिकरणाकरता त्यांचा विचार करण्यात येईल. म्हणजेच काय, ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम दिले तरच तुमचा विचार केला जाईल. पसंतीक्रम दिलाच नाही, सर माझ्या लक्षात नाही, मला माहितच नाही, मी विसरलो, मला परत चान्स द्या, मला परत संध्या, होणार नाही, परत होणार नाही. येते लक्षात. विहित कालावधीनंतर नियुक्ती प्राधिकरणाने पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही प्रश्न मान्य केली जाणार नाही, सांगितलं मी तुम्हाला, ते पण टाकलंय. आता पसंतीक्रम सादर करताना तुम्हाला काही अडचण आली तर त्यांनी 2 नंबर दिलेले आहे, हा 1 नंबर आहे आणि हा दुसरा नंबर आहे. त्यांना काय करू शकता, कॉल करू शकता किंवा तुम्ही ह्या मेल आयडी वर support-online@mpsc.go.in ह्या ईमेल वरती मेल सुद्धा करू शकतात. असं ऑथराइज तुम्हाला पाठवण्यात आलेलं आहे एमपीएससी कडनं. हा प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, समजून घ्या. नाही समजलं कमेंट मध्ये प्रश्न टाका, त्याचं उत्तर आमची टीम माझ्या सकट देईल, मी पण देत असतो, तुम्ही बघत असाल. सो आता हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, गडबड गोंधळ होऊ देऊ नका. विसरलो, चुकून झालं, मी नाही केलं, ते सायबर कॅफेवाल्यांनी केलं नाही, जे काय घडलं हे तुम्हीच घडवलंय, तुम्हीच केलेलं, तुमची जबाबदारी आहे. सो तुम्ही समोर बसा, कॅफेवाला सांगू नका, फोनवर कोणाला सांगू नका, हा हे कर ते कर, काय मला सांग, समोर बसा आणि तुम्हीच करा. हवं तुम्हाला जमत नाही कोणाला तरी बसून त्याच्याकडे बघून मग सांगा त्याला. नाहीतर काय आहे, कॅफेवाले किंवा तुमचा सपोर्टिव्ह, तुमचा सजेस्टर, तुमचा मदत करणारा हेल्पर काहीतरी गडबड करतो आणि त्याचा फटका तुम्हाला बसतो.
असे काही मुलांना फटका बसलेला आहे. बऱ्याच मुलांनी मला सांगितलंय त्याला काहीच करू शकत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही, एमपीएससीने पण सांगितले. सो काळजी घ्या आणि हा पसंतीक्रम द्या. काही अडचण वाटली तर आमचे हेल्पलाईन नंबर, यांना कॉल करा, यांना माहिती द्या, यांना विचारा, हे तुम्हाला सांगतील. किंवा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून विशेष असे कोर्सेस तुम्ही आमच्याकडनं परचेस करू शकता. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढची अपडेट मी तुम्हाला परत सोमवारी नक्की देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.